हे बघ, तुला माहिती असेल की मी काम कधी मागत नाही कोणाकडे. यांचा फोन आला आमच्या ऑफिसमध्ये आहे एंडोमलचा, तर मी गेले. पण तुम्ही शिकताय का त्यांना शिकवताय? जरा बरं आहे. म्हणजे इकडे मोठेपणा दाखवायचा नसतो. बिग बॉस मध्ये ना लई शाणे म्हणून दाखवतात ते असे भांडण, तुला बोल, हे कर, डोक्यात किडे येतात ग. तर सेलिब्रिटी मास्टर शेफच्या सेटवर मी आलेली आहे आणि मला दिसलेली आहे एक एकदम लहान मुलगी, म्हणजेच खूप एव्हरग्रीन असणाऱ्या फक्त 79 वर्षाच्या आपल्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी आज आपल्याबरोबर आहे तिकडे. आणि आऊ, खूप छान वाटलं पहिलं म्हणजे तुम्हाला इथे पाहून. आणि अर्थात म्हणजे स्वयंपाक करणं हा तर तुमचा हातखंडा आहे, इतकं तुम्ही सहज करत असाल. पण या शोचा भाग होणं तुम्ही का स्वीकारलं? काय असं वाटलं तुम्हाला की करूया हा शो? हे बघ, तुला माहिती असेल की मी काम कधी मागत नाही कोणाकडे. यांचा फोन आला आमच्या ऑफिसमध्ये आहे एंडोमलचा, तर मी गेले. तर ते म्हणाले आमचा असा असा शो आहे. तर मी तिकडे बोलतानाच बोलले की मला बाबा तुमचे केक येत नाही, कॉन्टिनेंटल येत नाही, घरचं जेवण आहे, भात भाजी आमटी चपाती ते मला चांगलं येतं. मी 25 जण आली तरी करून वाढेन. पण मला बाकी ते म्हणाले हम वहाँ सिखाते है. तर म्हटले ठीक आहे, येते, टाइमपास पण होईल. पण तुम्ही शिकताय का त्यांना शिकवताय? नाही नाही, त्यांच्याकडनं किती वेगळ्या वेगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. काय काय बघितल्या नव्हत्या त्या बघायला मिळाल्या. तुला सांगते, काल ना एवढं संत्र, एवढं, नंतर एवढा लिंबू, त्याला फिंगर लेमन म्हणतात. 4000 रुपये किलो म्हणे. हो, बापरे, वाह. म्हणजे सगळं एकंदर खर्च जोरदार. जे पाहिलं नव्हतं ते इथे काळा मका. बापरे, काळा. आपला कसा पिवळट असतो, त्यांचा काळा मका होता. ते काल सगळं बघायला मिळालं. आपल्याला असं कोणी आणून दाखवणार आहे घरी, हे बघा. बरं, आणि बाकी सेलिब्रिटी इकडे आहेत तर त्यांच्या सोबत कशी मजा चालली? काय मजा येते? मजा येते, सगळ्या पोरांच्या वर मजा येते. कोणासोबत मैत्री झाली तुमची आता? मैत्री सगळ्यांशी होते माझी. राजू लंडनहून आलाय, नंतर आपला खन्ना, गौरव खन्ना, तेजू, निकी, ही कविताज किचनवाली, नंतर आणि कोण सांगते, मी माझीच माझ्यावर मैत्री झाली आहे. आणि अर्चना गौतम, नंतर अभिजित सावंत. एकंदर मजा चाललेली आहे. हो, मजा चाललेली आहे. आणि बिग बॉस पेक्षा हा सीझन थोडा अर्थात वेगळा ह्याच्यात जरा बरं आहे. म्हणजे इकडे मोठेपणा दाखवायचा नसतो. बिग बॉस मध्ये ना लई शाणे म्हणून दाखवतात ते असे भांडण, तुला बोल, हे कर, डोक्यात किडे येतात ग बाई. इकडे तसं काही नाही. नाही, इथे मस्ती करा, शिका, आम्ही सांगतो ते करा, घरी जा. तुम्हाला सर्वात जास्त काय खाऊन बनवायला आवडतं? म्हणजे काय बनवून द्यायला आवडतं दुसऱ्यांना? अशी तुमची एक स्पेशल डिश सांगा बरं जाता जाता. नाही, माझे स्पेशल असं नाही, सगळं स्पेशल आहे. आपलं जेवण मला छान येतं. आमच्या कारवारी पद्धतीचं तू सांग मला, मी तुला सगळं करून वाढेन. तुम्ही वेगवेगळ्या डिशेस बनवणार आहात म्हणजे इकडे सुद्धा. वा, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आणि काय लवकर आम्हाला काही कुठल्या सिरियल मध्ये, सिनेमात कुठल्या दिसणार? सिनेमा आता येतोय ना, तुला सांगते, गांधी टॉक्स, किशोर बेळेकरचा. आणि मुक्काम पोस्ट देवाचं घर पण येतोय. त्याच्यात मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि गांधी टॉक्स म्हणजे सायलेंट मूवी आहे. त्याच्यामध्ये भाषा नाहीये, कोणी बघावं ती. मी त्याच्यामध्ये विजय सेतुपतीची आई झालेली आहे आणि किशोर बेळेकरांनी हा फिल्मला डिरेक्शन केलेलं. क्या बात आहे. म्हणजे 2025 मध्ये सुद्धा आऊ सगळीकडे आपल्याला दिसणार आहेत. इकडे सेलिब्रिटी मास्टर शेफ, तिकडे वेगवेगळ्या सिनेमांमध्ये. त्यामुळे कीप रॉकिंग. थँक्यू सो मच आऊ, आणि खूप छान वाटलं. मला ही वर्ष जोरदार झालं.